पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. वैरिया सिद्धी झाली मोक्ष सिद्धी, कपटियादी झाली महानिधी. सेवकाच्या डुंगान मिळे चिन्ही, चाळकासी त्रैलोक्य भावी वंदिरे. धुंद झाला तुझा दरबार, पतिव्रता ती व्रता गुंतविली. वेश्या गणिका ती सत्यलोका नेली, कळिये स्वकुळा लावी आली. यादव रंदा ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ. सखा मनविसी त्याचे नासिबळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ रे. धुंद झाला तुझा दरबार. पंढरीच्या देवराया जयांचे केल्या स्मरण, नाही तरी मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे. ते नमस्कारोनी आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय. तस्मै नकाराय नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवन, साधू संत जीवन, साधू संत जीवन, साधू जय हो. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
प्राप्त स्थळी भगवंताच्या चरणारविंद सेवा समर्पित करत असताना सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग पंढरपूर निवासी भगवंताचे अतिशय लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या घरी घरकाम करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या नंदादीप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सम्राट जनाबाई आणि जनाबाईंचा भांडण करणारा चौकड्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठातील सुप्रसिद्ध अभंग. बरेच मंडळींनी या अभंगावर कीर्तनही ऐकलेली आहेत. पण आज मी इतक्या लांबून आलोय ना, मी आज तुम्हाला या अभंगावर फार वेगळं चिंतन सांगणार आहे. तुम्ही कोणाची कॉपी नाही, कधी न ऐकलेलं मी हे कीर्तन तुमच्या पुढं सादर करणार आहे. भवश्रुत श्रोते मंडळी आहात, म्हणून या अभंगाची प्रस्तावांना मांडण्यापूर्वी थोडासा संवाद. एकदा भजन करा. विठ्ठला विठ्ठला अभंग संत सम्राट जनाबाईंचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई देवाशी भांडण करतायत. भांडण करणारा अभंग आहे. तुम्ही म्हणाल भांडण, हो, संत महात्मे देवाशी भांडतात. ऐका, संत महात्मे देवाशी भांडतात ते प्रेमाचं भांडण आहे, भक्तीचं भांडण आहे. तुमचं आमचं भांडण आहे ही द्वेषातून आहे. आपलं भांडण सांगत बसणार नाही, वेळ घेणार नाही. तुमची आमची भांडणं कशावरूनही होतात. खरकट पाण्यावरून होतील, लहान लहान लेकरावरून होतील. मग आपली भांडणं गावच्या तंटामुक्तीकडे मिटत नाहीत. ऐका, ते भांडण जातं तालुक्याच्या पोलीस स्टेशनला, तिथंही मिटणे नाही. मग ते भांडण जातं कोर्टात. आणि एकदा का कोर्टात भांडण गेलं, आमचे गुरुवर्य सांगतात, तारखाव तारखा, तारखाव तारखा, घरच्या भाकरी बांधायच्या आणि सांगू, पंढरपूरची वारी चुकेल पण कोर्टाची वारी चुकोनी दिहारी. कोर्टाची वारी चुकत नाही. ऐका ना, एक म्हण आहे, सांगत नाही फोड करून, पण गाढवानं शेत खाल्लं ना पाप ना पुण्य. विठ्ठल विठ्ठल. दोघाची भांडणं मिटत नाहीत. ऐका, याचे 3 लाख रुपये आणि त्याचे 4 लाख, दोघाचे 7 लाख रुपये मिळून खर्च होतात. काय व्यर्थ आहे. पण ज्ञानोबराय सांगतात, तेच 7 लाख रुपये मिळून असा तुम्ही नाम सप्ताह केला, पुण्याची गणना कोण करे. ऐका ना, असं आहे, ही आपली भांडणं आहेत. संत महात्मे भांडतात, प्रेमाचं भांडण आहे. आणि महाराज सर्व महात्मे देवाशी भांडलेत. कान्होबराय देवाशी भांडलेत, चोखोबराय देवाशी भांडलेत, नामदेवराय देवाशी भांडलेत, माझे ज्ञानोबराय सुद्धा भांडलेत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली, आम्हासी का दिली वांगुली, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली, आम्हासी का दिली वांगुली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. देवा, ज्ञानोबराय देवाशी भांडताय. देवा सांग, अरे तुझी सत्व गुणाने विणली रे, आम्हासी का दिली वांगुली. आणि ऐका, जनाबाई भांडतायत ती वेगळं, पण माझे संत कबीर महाराज तर देवावर असे बाया सावरतील. ए देवा ऐक, अरे खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी.
ऐका ना, कबीर महाराज म्हणतात देवा मी साधं सुद्धा खाणार नाही, भोजन देना तो अच्छा देना, देना शिरापुरी. आज पेटी पाहिजे होती खरं. असं माझा एकतर स्वर लागत नाही, लय गोंधळ आहे अवघड. पण ऐका, अरे देना शिरापुरी नाही तो, नाही तो. अरे होगी तेरी मेरी नहीं तो, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी नहीं तो, 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 होगी तेरी मेरी, तेरी मेरी नहीं तो, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी नहीं तो, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी नहीं तो, वा वा वा. बघू आता ते मिळ बसेल का, काळी दोनचा आहे का. वा घ्या घ्या घ्या. वा कबीर महाराज देवाशी म्हणले तिकडे लक्ष द्या, खूप गोड चिंतन आहे. कबीर महाराज म्हणतात काय आहे, उत्तर प्रदेशात गेला ना तुम्ही तर शिरापुरी, शिरापुरी राधेश्याम. आणि महाराष्ट्रात आला आमची वारकरी मंडळी हे ना, झुणका भाकर तुकाराम. वा शिरापुरी कधीतरी तुपातला शिरा आज आम्हाला मिळाला बरं का पांडुरंगबाबांच्या घरी. तुपातला शिरा अगदी पातळ, त्या शिऱ्याला पुरी पाहिजे, काय त्याचा आस्वाद. ऐका कबीर महाराज म्हणताय देवा भोजन देना तो अच्छा देना, अंगास देना शिरापुरी, अरे देना शिरापुरी नहीं तो, नहीं तो होगी तेरी मेरी नहीं तो, होगी. सगळे संत महात्मे देवाशी बांधलेत, पण प्रेमाचं भांडण आहे. आणि ऐका आज मी सेवेसाठी ज्यांचा अभंग निवडले त्या संत जनाबाई अतिशय कडक भाषेत देवाशी बांधतायत. उभे राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. ती पुढं पाहू मी सांगणार आहे, शिव्या सुद्धा सांगणार आहे. पण ऐका या अभंगाकडे जाण्यापूर्वी प्राथमिक संत जनाबाई, इथं मागं काय गोंधळ चाललं बघा. असू द्या असू द्या, आता इकडे लक्ष द्या, कार्यकर्ते बघते. संत जनाबाईंचा पूर्व इतिहास. संत जनाबाई मूळ गाव त्यांचं मराठवाड्यातलं गंगाखेड, आणि गंगाखेडच्या जनाबाई वडिलांच्या बरोबर मजल दर मजल करत पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आणि पंढरपूर क्षेत्रात आल्यानंतर चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा सर्व विधी उरकला आणि भगवान परमात्मेच्या दर्शनाला लाईनीत उभे आहेत. वडिलांच्या बरोबर देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर माझ्या चिमुकल्या जनाबाई वडिलांना म्हणतात, बाबा बाबा मी आता पंढरपुरात राहू, मला आता घरी यावंसं वाटत नाही बाबा. वडिलांचं अंतकरण छिन्न विच्छिन्न झालं. अरे मुलगी आहे, काचचं भांड आहे, जना तुला इथं राहता येणार नाही बाळ, कुणाच्या विश्वासावर ठेवू तुला. ऐका जनाबाईंचं त्यावेळेसचं वय अवघ 9 वर्षाचं. 9 वर्षाच्या चिमुकल्या जनाबाई सांगतात, बाबा मला रोज देवाचं दर्शन घ्यावंसं वाटतं, मला आता पंढरपूर सोडून घरी येता येणार नाही. असं ऐकल्यानंतर वडिलांनी लोकांना विचारलं, का हो अशी सुरक्षित स्थळ कुठं आहे पंढरपुरात की माझ्या चिमुकले जनाला तिथं ठेवू. लोकांनी सांगितलं गोपाळपुऱ्यामध्ये जा, संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत त्यांच्या घरी ठेवा. असं ऐकल्यानंतर गोपाळपुऱ्यात आले. नामदेव महाराजांचे चरणारविंद, श्री संताचे माथा चरणावर साष्टांग हे करे दंडवत. बाबा माझी चिमुकली जना इथं राहावंसं वाटतं म्हणती, इथं मी तुमच्या चरणार तिला तुमच्या इथं ठेवते आणि निघून जातो. ऐका जनाबाईंना नामदेव महाराजांच्या घरी ठेवलं आणि वडील निघून गेले. आता ऐका बरं, नामदेव महाराज म्हणतात, जना हो बाबा तू घरकाम करशील, हो जना
धुणं भांडी धुशील? हो. जना जात्यावर दळण दळशील? हो. ऐका ना, जना म्हणते बाबा मला रोज देवाचं दर्शन व्हावं, मी घरातली सर्व कामं करायला तयार आहे. टीव्हीला थोडंसं चुकीचं दाखवलं बरं. जनाबाईंचं आणि नामदेव महाराजांचं वय समान नाही. बारकाव्या नाही का? जनाबाईंना ज्या वेळेला नामदेव महाराजांच्या घरी ठेवलं त्यावेळेचं जनाबाईंचं वय 9 वर्षाचं आणि नामदेव महाराजांचं जवळजवळ 39. असं आहे. नामदेव महाराज सर्व संतांमध्ये जास्त आयुष्य जगलीत. 80+, कोण 82 म्हणतं, कोण 84 म्हणतं. परंतु संत शिरोमणी नामदेव महाराज 14 जणांनी समाधी घेतली देवाच्या मंदिरात. नामदेव पायरी सगळ्यांना प्रसिद्ध आहे. पण सर्व संतांमध्ये भरपूर आयुष्य जगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज. विठ्ठल असं आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात जना तुला रोज देवाचं दर्शन, पण तुला सर्व कामं करावी लागतील. आणि आता ऐका, जनाबाईंनी घरातली कामं चालू केली. जनाबाईंनी भल्या पहाटे उठावं आणि घरातली सर्व कामं करावी. ती माझ्या माता भगिनींनो मी सांगणार आहे, माझ्या जनाबाईंना कुणी नव्हतं, एकट्या काम करायच्या. पण जनाबाईंना कुणी नव्हतं असं नाही, तो पंढरीश भगवान परमात्मा होता. देवानी काय करावं, रात्रीच्या 3 वाजल्या की विटेवरून ताडकीने उडी मारावी. रात्री येऊन जय हो जय हो. रात्री येऊन या जनीच्या घरासी दळू लागे हरी ते सवे, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. ऐका ना, माझ्या जनाबाईंना कुणी नव्हतं असं नाही, तो पंढरीश भगवान परमात्मा रोज भल्या पाठी यावं आणि जनाबाईंना काम करू लागावी. ती ऐका ना, जनाबाईंची ख्याती सांगतोय. तुळशीच्या बनी उकली तसे वेणी, माझ्या जनीसी नाही कोणी, मनोनी करी वेणी फणी चक्रपाणी. देव काय करावं, भल्या पाटे जनाबाईंची सर्व कामं करावी देवानी. हा जनाबाईंचा अधिकार. किती सांगावं. काय जनाबाई त्यावेळेच्या फडकऱ्या होत्या. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि जनाबाईंचा अधिकार सांगतोय. जनाबाईंनी सांगावं, आळंदीकर, ओ ज्ञानोबर आहे म्हणा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे
टाळ्या 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 वाजवा एकदा. वा, तुमच्या टाळ्या पाहिजे, आम्हाला प्रतिसाद पाहिजे. काळजी करू नका, लय गोड ऐकूत. ऐका जनाबाईंचा त्यावेळेचा अधिकार. काय महाराजांनी प्रमाण सांगितलंय का? ओ ज्ञानोबर आहे मनात चाल. जनाबाई फडकरे होते. कीर्तन केलं का नाही मला नाही माहिती पण जनाबाईंचा अधिकार सांगू. आमचे महाराज आता पकवा जाऊ जिथे बरं का शुभम दादा. काय त्यावेळेस असं होतं, पकवाजाला कबीर महाराज होते. झालं असं, जनाबाईंचा अधिकार सांगतोय. कबीर महाराज काशीतून मजल दर मजल करत पंढरपूर क्षेत्रात आली. काही लोकांना विचारलं, पंढरू बाबा का हो, महान भगवत भक्त संत सम्राट जनाबाई पाहिल्यात का? लोक म्हणले बुवा किती पदव्या लावाल, महान भगवत भक्तन संतन सम्राटन, ती तर दासी आहे. कबीर महाराज म्हणले असू द्या हो, पण ज्या दासी जनीला भगवान परमात्मा स्वतः काम करू लागतोय, तिचा अधिकार किती मोठा असेल. मला दर्शन घ्यायचे, सांगा कुठं आहे? लोक म्हणले जा बघा कुठं चंद्रभागेच्या काठावरती शेण्या गोळा करत असेल. गौऱ्या, तुम्ही काय म्हणता? गौऱ्या, गौऱ्या बरोबर. शेणकुट, शेण्या, गौऱ्या भागाभागात फरक आहे, सांगतो अजून. असं आहे, गौऱ्या गोळा करत असेल. कबीर महाराज चंद्रभागेच्या तीरावरती आली. आल्यानंतर दोन मुली भांडत होत्या. हे पुरी, हे पुरी, हे पुरी. तुम्हाला नाही, तुम्हाला बस. कबीर महाराज त्या भांडणाऱ्या मुलींना म्हटल्या, हे पुरी भांडू नका. अरे महान भगवत भक्त संत सम्राट जनाबाई पाहिल्या का? त्यातल्या एका मुलीनं असं डोक्याला हात लावला. महाराज किती पदव्या, महान भगवत भक्तन संतन सम्राटन, भांडकोदळी शिवरी दासी जनी ही काहीच आहे. कबीर महाराजांनी हात जोडलं. लोक सांगत होती तरी आपल्याला पटलं नाही. डोळ्यानं पाहतोय, कानानं ऐकतोय, काहीच दर्शन घ्यायचे. चला माघारी. तोंड फिरवलं. आता ऐका, जनाबाईंना सहन झालं नाही. जनाबाई म्हणतात राऊत बाबांच्या भाषेत, ओ जनाबाई म्हणतात, ओ हा भप, ओ हा भप. ह म्हणजे हरी, भ म्हणजे भक्ती. परायण उच्च ठिकाणी जाऊन, आयन उच्च ठिकाणी जाऊन हरीची भक्ती करतो तो ह भप. अवघड आहे बाबा, जाऊ देता, विस्तारपूर्वक बोलत नाही. कबीर महाराजांनी तोंड फिरवलं. काय झालं? काय झालं? आमची भांडणं रंगात आली होती का सोडवली? आता चाली रंगते त्या. भांडणं कुठं रंगते ती का? काय म्हणताय? अहो हिनं माझ्या गौऱ्या घेतलीत, गौऱ्या शोधून द्या. गौऱ्या, अहो एक सारखा ढीग लागलाय शोधायच्या. तुम्ही महाराज आहे ना, महाराज होणं इतकं सोपं नाही बघा. महाराज होणं लय अवघड आहे. मला एक जण म्हटलं, का महाराज आळंदीत होता? हो तर ज्ञानोबारांनी भिंत चालवली तर रोज आम्ही दर्शन घेतो प्रदक्षिणा करताना. मग ज्ञानोबारांनी भिंत चालवली, तुम्ही चालवाल का? घ्या आता. अहो म्हणलं इतकं सोपं आहे का? ते ज्ञानोबाराय होते. मग म्हणले तुम्ही कसलं महाराज? मला राग आला. म्हणलं मी पण भिंत चालवतो. चालवा मग. म्हणलं तू चांगदेव हो. कसं व्हायचं? वागाव बसून ये. बिबट्या आला तर चव्हाण बाबा सरपंच, बिबट्या आला तरी आम्ही आत पळतो या, नाही का? वागाव बसून नागाचं चाबूक. चांगदेव होणं सोपं नाही, मग भिंत चालवणं सोपं आहे. महाराज होणं अवघड आहे. कबीर महाराज म्हणले कशा ओळखायच्या शनी? आहो त्यात काय अवघड? शेणी उचला, गौरी उचला, कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल म्हणे ती गौरी माझी. आता ऐका, कबीर महाराज हे ऐकल्यानंतर 50% आईस्क्रीम झाले. म्हणजे बापरे, असं आहे? उचलावी तर गौरी उचलली, कानाला लावली. वा, विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल 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 बोलू लागल्या. आता म्हणत नाही वेळ कमी आहे, चला पुढं. जनाबाईंचा अधिकार सांगतोय. कबीर महाराजांनी दोहा केला, एवढा दोहा घेऊन जा. जनी जनी तो सब कहलाते हैं,
नाम देव की दासी कहत कबीराऊ नई दासी सब संतन की काशी विठ्ठल विठ्ठल जनाबाईंचा अधिकार सांगतोय कबीर महाराज मृदंगाचे साथ करायचे महाराज नामदेव महाराजांनी कीर्तन करावं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गोरोबा काका यांनी टाळ घ्यावा आणि कबीर महाराजांनी मृदंग वाजवावा असे त्यावेळेस वाळवंटात आता कीर्तन सांगत नाही बाकीचं मला अभंगाकडे जायचंय परंतु ऐका जनाबाईंची एवढी ख्याती वाढलेली पाहून सर्व संत महात्मे जनाबाईंचं ऐकायचे त्यांचे जात्यावलं दळण ऐकायची जात्यावली गीता जाता ऐका अधरवड जाता ऐका सीतामाता बरोबर गेलं आता ऐका जात तुमचंच नाही सांगत महाराष्ट्रातनंच सांगतो जाता हद्दपार झालं जात गेलं आणि कमरेचे दुखणे आमच्याकडे आले जोपर्यंत जाती होते ना जुन्या आजीसनी विचारा सांगतो आता ऐका जात गेलं माहेरचं प्रेम गेलं जोपर्यंत जातं होतं तोपर्यंत माहेरचं प्रेम होतं माझ्या सासूरवासिनी सासरे असताना जात्यावर दळायच्या आणि जात्यावर दळत असताना तेवढाच भावासाठी एक वेळ द्यायला असायचा वेळ द्यायला मग काय त्याला टलाटण हिंगण बेट असायचं आहे की नाही खायचं सासरचं गायचं माहेरचं काय ती काव्य आता गंमत म्हणून माथ्यातलं सांगतो गात्यातलं नाही वाटेचा ग वाट सरू काय जातो खेड्याला आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला कुर्र सोन्याचं म्हणजे सोन्या सावकाराचं कुलूप म्हणा की हे नाही असं आहे मग सोन्याच्या तुळव्या काय ते जात्यावर दळत असताना माझ्या माता गंमत म्हणून सांगतो ऐका माझ्या माता माऊलीनं भावासाठी तेवढाच एक वेळ असतो हे नाही जात्यावर दळत असताना दोन मैत्रिणी होत्या शेजारी शेजारी एक मैत्रीण उत्तर प्रदेशातली तिला मराठी येत नव्हती पण हिच्यापाशी रोज बसायची जात्याला हात द्यायची आणि जातं दळत असताना महाराष्ट्रीयन महिला ती रोज म्हणायची माझा भाऊ गेला मुंबईला ग माझा भाऊ गेला दिल्लीला माझा भाऊ गेला मद्रासला माझा भाऊ गेला हैदराबाद हिला काय मराठी येत नव्हतं ही रोज म्हणती बापरे हिचा भाऊ रोज कुठं कुठं फिरतोय तोय बिना तिकटीचा आपला भाव का बसवायचा म्हणून ही म्हणती आता ऐका हिचं चाललंय हिला मराठी येत नव्हतं आता ऐका ही म्हणती माझा भाव गेला मुंबईला ग माझा भाव गेला दिल्लीला युपीतली महिला म्हणती जिदर जिदर तेरा बाई उदर उदर मेरा बाई याला टला टन हिंगणपेठ म्हणायचं असं आहे पण ऐका मला जरा तुमचा आवाज ऐकायचे माझ्या संत जनाबाई अलौकिक काव्य गायच्या असं आहे अलौकिक काव्य जात्यावर दळत असताना असं सुंदर म्हणायचे आमचे महाराज मंडळी म्हणतील पाठीमागं तुम्ही म्हणायचे बघू सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके वा 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 पण एका स्वरात थोडं मागं पुढं होतंय हाय स्वयंपाक तयार आहे काळजी करू नका हो ग मोठा दणकण ऐका पंचक्रोशीत माहिती झालं पाहिजे वा सगळ्या वाड्या वस्त्यावनी माहिती झालं पाहिजे अधरवडच्या कार्यक्रमामध्ये माता भगिनींनी काव्य गायलं बघू हा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला वा वा सासू आणि सासरा निरहा तिसरा ओव्या गाऊ प्रतारा तू ये रे बा विठ्ठला हा ये रे बा विठ्ठला
जमती सांगत बसून वेळ कमी आहे, मला अभंग सांगायचे अगदी वेळेत, काळजी करू नका, सगळा अभंग सांगणार. आता ऐका, संत जनाबाई जात्यावर काव्य गायच्या. एवढं तुम्ही सुंदर गाताय. 700 वर्षापूर्वी माझ्या जनाबाई अगदी मनमोहक सुंदर गायच्या. त्या गायनाला देव सुद्धा मोहित व्हायचा आणि देव सुद्धा गायचा. ठीक नाही, पांडुरंग माझा पिता हो जनाबाईंनी म्हणावं. देवही मागं म्हणायचा, स्वतःचा स्वतः बाप होईल का? देवही म्हणायचा पांडुरंग माझा. तर इथपर्यंत ठीक आहे. रुक्मिणी माझी माता, देव पण म्हणायचा. लय गमती जमती. आता ऐका, जात्यावर दळत असताना कितीतरी तुम्ही आता थोडंसं महाराज तुम्ही आहे म्हणून सांगतो. बंडोबा गोळेगावकर काय गायलेला अभंग आहे. जनाबाई एकट्यासाठी काम करत नव्हत्या, तर नामदेव महाराजांच्या घरी हम दो हमारे दो असं कुटुंब नव्हतं. संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कुटुंब 14 माणसाचं होतं. आणि यादी सांगितली, यादी शिवरंजनी रागात. वा गो नाही राधाई दोघी सासू सुना, गो नाही राधाई दोघी वा वा. सासू सुना, रामा नामाचा नाम बाबदेव, वा रामा नामाचा नाम बाबदेव, रामा नामाचा नाम बाबदेव, रामा नामाचा नाम बाबदेव. हे नारायणा गोंदा माझा हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी, जन्मले पवित्र त्याचे वंशी, रामा नामाचा नाम बाबदेव, रामा नामाचा नाम बाबदेव. बरं असू दे, आता पुन्हा फिर मिलेंगे. काय आहे, अचानक म्हणलं की ते लक्षात. पण शिवरंजनी रागामध्ये ऐका, हे नाही, गोना ये राधा ये दोघे सासू सुना, दामा ना माझा ना बाप लेख, नारा विठा गोंदा मादा हे चौघे पुत्र, 4 दुनी 8, 4 सुना 2 बहिणी, 14 माणसं, 15वी माझी जनाबाईंनी भल्या पाटे उठावं आणि 15 माणसांचं सर्व काम. पण देव काम करू लागले. एके दिवशी गमती जमती चालता चालता बराच वेळ निघून गेला. देवाने विचार केला, विटेवर जर आपण दिसलो नाही तर बडवे कालवा करतील की, बडवे कालवा करतील की. ऐका, वारकरी संप्रदायावर काय काय महात्म्याचा अनंत उपकार आहेत. तुमच्या भागाचे, जुन्नर भागाचे गुरुवर्य संतवीर संतादास मनसुख बाबा, रामदास बाबा मनसुख अख्ख्या महाराष्ट्रावर उपकार आहेत. महाराष्ट्रावर का? पंढरपूरचा देव खुला केला मनसुख बाबांनी. विठ्ठल विठ्ठल मला बोलायचे जरा सय्यद बाबांचं सांगणार आहे मी. गोपीनाथ बाबांच्या बद्दल, माधव बाबा माझे गुरुवारी आहेत, माधव बाबा गोले बाबांचं मी सांगणार आहे 2 मिनिटं. आता ऐका, अभंग मला सांगायचे, तत्पूर्वी ऐका. जनाबाईंचं चरित्र आहे, हे सांगितल्याशिवाय अभंगाकडे जाताच येतच नाही. म्हणून वेळ झालेला आहे. लगबगीनं देव उठले, वारकरी काकडा करायला गेले. योगी दुर्लभ तोम्या दिखला साजनी, पाता पाता मना न पुरे धनी. सदान गुरुजीवर काढले गोड. असं आहे. काकडा आरती चालली पण विटेव देव नाही, देव जनाबाईंच्याकडं. लगबगीनं देव उठले, 9 रत्नाचा हार गळ्यातून काढला, जनाबाईंच्या गळ्यात घातलेला आहे. जनाबाईंच्या काही लक्षात नाही, लक्षच नाही. जनाबाई आपलं काव्य गातायत, जात्यावर दळण दळतायत. देवाने 9 रत्नाचा हार घातला, शेला काढला अंगावला, जनाबाईच्या अंगावर टाकला आणि जनाबाईंची फाटकी गोंधळी अंगावर घेतली आणि विटेव जाऊन उभे राहिली. बडवेंनी दार उघडलं, पाहतात तो काय सुंदर ते ध्यान गोधडी अंगावर, फाटकी गोधडी. बडवेंनी कालवा केला, अरे ए वारकरी थांबा, काकडा थांबवा. अरे देव पाहिला का? वारकरीने देवाकडे पाहिला. वा, देखिला देखिला माय देवांचा दे
वारकऱ्यांचं कशाला लक्ष? अरे देवाचा नवरत्नाचा हार चोरीला गेलेला आहे, शेला चोरीला गेलेला आहे. देवाचा नवरत्नाचा हार गेला कसा आणि फाटकी गोधडी आली कशी? मग मात्र सगळी बघायला लागली, बाप रे, नवरत्नाचा हार म्हणजे एक एक रत्न पृथ्वी मोलाचं, आणि देवाचा नवरत्नाचा हार नाही, कुणी चोरीला नेला. पाहता पाहता उजेडलेलं आहे सगळं, पंढरपूर जमा झालं, जग जमा झालेलं आहे. आणि सगळ्यांच्या समोर निकष निघाला की ही फाटकी गोधडी, तुम्ही गोधडीच म्हणता का हो? उन्हाळ्यात शिवता ती, असं आहे. आता सांगतो, भागाभागात फरक असतो भाषेत. आमच्याकडे त्याला लेपट म्हणतात, लेपट. तुमच्याकडे काय म्हणतात? गोधडी म्हणतात. काय भागात त्याला कांबळ म्हणतात, काय भागात त्याला वाकळा म्हणतात, काय भागात त्याला वासमारी म्हणतात, काय भागात त्याला दमकुंडी म्हणतात. नावं नाही सांगत, जाऊ द्या. ही लेपट कुणाच आहे, गोधडी कुणाची आहे, ही कांबळ कुणाची आहे, वाकळ कुणाची आहे? संत जनाबाईंची आहे. मग फरमान निघालं सगळं. जनाबाई देवपूजा करतायत, जनाबाईंना काहीच माहित नाही. नवरत्नाचा हार जनाबाईंच्या गळ्यात तसाच आहे. बडवेने सांगितले, जना चोरटी कुठली लबाड, अरे देवाचा नवरत्नाचा हार चोरून आणला नाही हो, गळ्यात बघ. जनाबाईंनी गळ्यातून हार काढला, मी चोरलेला नाही, बहुतेक देवच रात्री आले होते, माझ्या गळ्यात देवाने घातल्या असा तर तू चोरी केलेली आहेस, तुला शिक्षाही होणारच. आणि जनाबाईंना शिक्षा ठोठावली. अरे पंढरपूरमध्ये चंद्रबागेत सुळ उभा करा आणि जनाबाईंना सुळावर द्यायचे. ए जना, तुला सुळावर द्यायचे, फाशीची शिक्षा सुनावली. बोल, अंतिम इच्छा काय आहे, तुला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं? जनाबाई म्हणते, ऐका, मला खाण्याची इच्छा नाही हो, परंतु ऐका, माझ्या जीवनात ज्याच्यामुळं हा प्रसंग आला त्या काळ्या विठ्याच्या समोर मला घेऊन चला, मग पाहते त्याच्याकडं. आता ऐका, जनाबाईंना साखळदंड घातली आणि महाद्वारातून देवाच्या समोर आणलं. सगळ्यांना माहिती आहे, ए पंढरपूरला गेलाय ना, तुझं नाव काय? मोठ्यानं मोठ्यानं. अक्षदा. हां, तुझं? भारती, मानसी, मोठ्यानं. सिद्धी, वैष्णवी, सारिका, कोमल, समृद्धी, प्रसाद, हां, आदित्य. वा वा वा, ती लांब बसले. आता ऐका, पंढरपूरला नाही गेला, पांडुरंग पाहिलाय का? पांडुरंग, पंढरपूरचा पांडुरंग पाहिलाय का? मग तिचे हात कुठं आहेत? हा, शाबास, फसली नाही ती, हुशार आहेत. काय आहे, आता वेळ कमी आहे, पण देवाचा प्रत्येक अवयव सांगितलं काय. समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते माझे हरिवृत्ती राहो, प्रमाणम भवाद्यरिदमाम कानाम नितंभ्य कराभ्याम द्रुतो येन तस्मात विधातुर्व सत्ये द्रुतो नाभि कोशप नाभि परब्रह्मलिंगम. भवाब्दीचा अंत येतुलाची पाये पा. देवाचा प्रत्येक अवयव सांकेतिक आहे. आता सांगत बसत नाही, पण समचरण आहे, समदृष्टी आहे, सगळ्यांच्याकडे समान असा देव कुठं नाही बरं. पांडुरंगासारखा पंढरपूरचा देव. हां, कुठले अवयव म्हणजे हातात शस्त्र नाही, अस्त्र नाही, फक्त तो या देवांचाही देव. बळिया माझा पंढरीराव. ऐका, इकडे लक्ष द्या ओ माता माऊलींनो. हे बरे, हे बरे, खाली बस, खाली बस, बस खाली. आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. झालं कीर्तन, मी अभंगाकडे चाललोय, सगळा अभंग सांगणार आहे, ऐका. आणि वेळेत काळजी करू नका, फक्त लक्ष केंद्रित करा. जनाबाईंना महाद्वारातून आत आणलं आणि देवाने मान खाली घातलेली आहे. मान खाली घातली, देवाच्या डोळ्यातून आता गळगळ अश्रू आले. आता या जनाबाईंचं अकराळ विक्राळ रूप पाहिलं. आता हे जना काय बोलल त्याचे पत्त्यानं. आता ऐका. मग जनाबाई उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. जनाबाई शिव्या द्यायला लागली. ए अरे काळ्या विठ्या, हा, अरे अरे बेटा मुळ माईच्या करड्या तुझी राणी वा वा वा. तुझी
मिळाली तुला सावित्री मिळाली अरे अरे विठ्ठल मुळा मायेच्या कारट्यात तुझी रांडरंडकी झाली तुझी रांडरंडकी झाली तुला काळजी करू नका, तुम्ही पट्टीचं गायक आहे, पण हे आज कधीतरी असतं, हे सारखं नाही. वा, पण ऐका, अरे अरे विट्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, हे कधीतरी आम्हाला ऐकायला मिळतं बरं का. ह्याला वेगवेगळ्या बघा, अरे अरे विट्या मुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, अरे तुझं गेलं मड. इथं शिव्या सांगायच्यात बरं का. तुम्ही भांडायला लागल्यावर शिव्या द्यायला लागल्यावर हरे राम राम राम. पण ऐका, तुमचं अंतकरण मृदू आहे. माझ्या माता भगिनींचं काम दिसून येत नाही, माफ करा. संतवीर माझे गुरुवारी बंडातात्या कराडकर नेहमी सांगतात, माझ्या माता भगिनींसारखं काम 40 वेळा एका वाटेला दिवसातून हात लागतो, यांचं काम दिसून येत नाही. अंतकरण किती मृदू असतं. इथं पुढं बसलेत माझे विचारा, आमचे शिंदेबाबा आलेत माझ्याबरोबर ब्राह्मणवाड्यावनं. आता ऐका, सरपंच आहेत, मी त्यांच्या घरी पाहतो. चव्हाण बाबा म्हणलं का नाही, पिचड बाबांचे मधुकररावांचे ते सहकारी आहेत जुने असं. आता ऐका, मी सविस्तर बोलणार नाही, पण सरपंच शिंदेबाबा जुनं सांगतो. हे बघा माझ्या पुढं माझे ज्येष्ठ मंडळी बसलीत, म्हातारी माणसं बसलीत, त्यांना विचारा यांचं अंतकरण किती मृदू असतं. आता ऐका, 1 मिनिटात इकडं लक्ष द्या. सण असावा सण, पाडव्याचा सण आहे, पुरणपोळीचा बेत आहे, पण मालकाची गाडी दारात वाजली की चुलीव तवा ठेवला. जुनं सांगतोय, गरम गरम पुरणपोळी, हात धुवून घ्या हो, हात पाय धुवा आणि जेवाय बसा. ही म्हातारी माणसं जेवाय बसली की मालकीन स्वतः वाढती. घ्या बरं, गरम गरम पोळे, 2 पोळ्या खाल्ली की बस आता नको वाढू. अहो असं काय करता, तूप लावलं, तूप चोप, तूप पहिलं आता नाही, चुप, तूप लावलंय असं काय करता. एक तरी का नको, पोट भरला ग, नको वाढू. अहो असं काय करता, तुम्हाला काम करावं लागतं, खा ना. नको म्हणतोय ना, नको वाढू. आता ऐका, यांचं किती मृदू अंतकरण. ते काय म्हणते माहिती आहे मालकीन, अहो राहू द्या, एक राहू द्या, अर्धी तरी नको. अहो असं काय करता, माझ्या प्रेमासाठी तरी खा. काय त्या शब्दात, बरं वाढ म्हणतेस ना, वाढ. माफी मागतो, हॉटेलमध्ये कधी झालंय का माझ्या प्रेमासाठी वेटर म्हणलंय माझ्या प्रेमासाठी वडापाव खा? कधीच नाही. बरं, हे घरीच का सांगतो ऐका, म्हणून या भांडायला लागल्या की शिव्या श्राप देतील, पण लागत नाहीत कधी. जर श्राप देऊन जा तुझ्या घरावर नांगर फिरो, तुझ्या घरात वाटलं हो, पण होत नाही. आणि जर असं होत असतं तर आमच्या सातारा जिल्ह्यातल्या 10-5 लक्झऱ्या भरून आणल्या असत्या आणि पाकिस्तानच्या बाँड्रीवर नेल्या असत्या, आहे की नाही. फौजींना कामच नव्हतं शिंदे बाबा, फौजींना काय काम राहिलं नसतं. चला आदरवरच्या 10-5 लक्झऱ्या बऱ्याच सगळ्या न्या पाकिस्तानच्या बाँड्रीवर, मला पाकिस्तानचं वाटलं हो, झालं वाटोळ, आणि भारताचं कल्याण हो. असं कधी होत नाही. बरं, श्राप शिव्या लागत नाही. पण माझी जनाबाई मोठ्या कडक भाषेत शिव्या देत आहेत, उभी राहून अंगणी शिव्या देतील असे जण. अरे आता ऐका, जनाबाई रागवले, काळ्या विट्या, हे विट्या, अरे तू आतून काळायस वरून सुद्धा काळायस. जसा आतून का रे, तुझी दात खिळी बसली, खाली काय पाहतो. अरे मिली तरी बेहतर, मी मरणाला भेट नाही रे. सांग, माझ्यावर हा प्रसंग आला, तू घरी आला होता, माझ्याच गळ्यात नवरत्नाचा हार घातला, आणि आता माझ्यावर प्रसंग आलेला आहे, मुग गळून गळून बसला. अरे खाली काय पाहतो, हे काळ्या विट्या, सांग ना, तू बोलत नाहीस ना, मी काय कालची आहे का रे, तुझ्यावर 4 युग झाली मी. सौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, सौयुगांचा भक्त नामा उभा गुरुवराची माती उभे डोळे
विस्तारपूर्वक बोलत नाही, वेळ कमी आहे. 4 युग झाली, जे जे झाले अवतार, आम्ही तुमच्या बरोबर आहे ना. आणि या 4 युगामध्ये तुम्ही काय काय केलं, अरे अधिकार नसताना कोणाला काय काय दिलं, मी साक्षीदार आहे. देवा, आज मी या जगापुढं तुमची पोट खोलल्याशिवाय राहणार नाही. मिली तरी बेहत्तर. माझ्या हा प्रसंग आला आणि तुम्ही खाली पाहता. देवा, ही चुकीचं आहे. तुमच्या कायद्यामध्ये न्यायशास्त्र राहिलेलं नाही. आत्ताच्या आत्ता खुर्ची खाली करा आणि मी दाखलं देते तुम्ही काय केलं या 4 युगात. अरे पुण्यवान असणारा पाताळात घातला, जो दरिद्र आहे त्याला भाग्यवंत केलं, चोरट्याचा बहुमान वाढवला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत पाताळोकी नेला, पुण्यवंत पाताळोकी नेला. जय हो. वा, मी आता उरकतोय, लवकर कीर्तन संपूर्ण पण सगळं सांगणार आहे का. चौकड्या अभंग आहे. अभंग 32 दृष्टांताचा आहे. 32 दृष्टांत, एक दृष्टांत सांगणार 5-5 मिनटं गणित करून बघा. पण एवढा वेळ घेणार ना, फक्त स्पर्श. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जनाबाई दाखला देतात. देवा सांग, अरे तू काय काय तुझ्या 4 युगामध्ये केलेलं आहे. पुण्यवंत पाताळोकी नेला कोण. आता ऐका, जनाबाई दाखले देत आहेत. तुम्ही मागच्या 20 वर्षापूर्वी जर कीर्तन ऐकलं असेल, कीर्तन मी वाजवलेत. मुंबईला जर गोवंडीला कोण असेल, ऐका, देवनार कत्तलखान्याच्या शेजारी तुकाराम महाराजांचे बीजोत्सव साजरा व्हायचा. गोवंडीत तुकोबाऱ्यांचं मंदिर फार मोठं, तिथं कीर्तन असायचं. नाव सांगतो ऐका. त्यांना पदवी मिळाली ती कीर्तन केसरी. त्यांचं नाव आहे वैकुंठवासी महादेव महाराज जगताप, बीडचे. असा वक्ता होता, असं मुंबई गाजवलं होती या अभंगावर. पण ऐका, हे त्यांचं यूट्यूबला आहे. तुम्हाला कीर्तन उद्या सकाळी ऐका, या अभंगावलं कीर्तन. पण हे आजचं चिंतन वेगळंच आहे. त्यांनी वेगळंच ते म्हणायचे. दृष्टांत क्रमांक 1 हे तुम्हाला उद्या सकाळी ऐकाय मिळेल. यूट्यूबला नुसतं टाका, कीर्तन केसरी महादेव महाराज जगताप, पुण्यवंत पाताळोकी नेला. पण त्यांचं ठेवण आहे. माझ्या भागाचं वैभव आहे. ऐका, वैकुंठवासी नामदेव आप्पा श्यामगावकर काळे 3ला गायचे, काळे 3ला वैकुंठवासी नामदेव आप्पा. पण महादेव महाराज जगताप काळी 4ला पकवाज असायचा. आता कीर्तन करा, आता काळे 2 सुद्धा आम्हाला उंच वाटतो कधी कधी, हे नाही. पांढरी 3ला लावायला होतो आम्ही. पांढरी 4 कीर्तनकारांचा खरा स्वर आहे. माझा सुद्धा पांढरी 4. मी लय दिवस पांढरी 4ला कीर्तन केले. आता ऐका, परंतु हे महादेव महाराज जगताप स्वतः वर काढायचे पकवाजाची. पकवाजी असे रागानं बघायचे, आता ही पुढी जाते का काय कोणाच. पण ऐका, अगदी उंच स्वरात, दृष्टांत क्रमांक 1. मग तो अभंग असायचा बघा, बरोबर डबल स्वर निघाला बरं का, काळे 2चा डबल. आता ऐका, मग पुण्यवंत पाताळोकी नेला
अभंगाची सुरुवात आहे. जनाबाई सांगतात, का रे देवा, हा बळीराजा एवढा पुण्यवान होता, तू त्याला पाताळात नेलं, कसं नेलात ऐका, एका मिनिटात सांगतो. झालं असं, दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून 99 यज्ञ केलं. कारण स्वर्गाधिपती व्हायचं होतं, स्वर्ग ताब्यात घ्यायचा होता राक्षसांना. बळीराजा हा दानशूर होता. त्याला सांगितलं, अरे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी 100 यज्ञ करायचे, 100 यज्ञ पुरं झालं की तू देवादिदेव इंद्र होणार. वा, 99 यज्ञ पुरं झालं, एकच यज्ञ राहिला. आता शुक्राचार्य म्हणतात, बळी विष्णू येईल कपटी रूपानं, सावधान. आणि 100व्या यज्ञाला सुरुवात झाली की इंद्राची खुर्ची धोक्यात. म्हणून चव्हाण बाबा, ही आत्ताची परंपरा नाही, भिवू नका. एखादा दुसरा मोठा व्हायला लागला की दुसऱ्याची खुर्ची धोक्यात असते. आता सगळ्यांना माहिती आहे खुर्चीसाठी रस्सीखेच चालू आहे, आपल्याला ते पण सांगायचं नाही, परंतु खुर्चीसाठी रस्सीखेच हे त्यावेळेचे. इंद्राची खुर्ची लगेच धोक्यात आली, लटबडायला लागली की मग जावं शराब दिशी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जन. व्यासपीठ चालक कोण आहे? इथलं व्यासपीठ चालक कोण आहे का? पारायण आहे का? ज्ञानेश्वरी पारायण आहे ना? व्यासपीठ चालक आहेत का? बरं, असू द्या. झोपले असतील. संतोष महाराज येऊन जाऊन करत असतील. वाचक किती आहेत का? माफी मागतो बरं का माझ्या माता भगिनींनो, तुम्ही लय मोठी चूक करताय. ज्ञानेश्वरी वाचाय बसा. आम्ही आता महाराष्ट्रात सप्ताह कोणता मोठा, तुम्ही लय मोठं महाराज आणलं 50,000 आणि 60,000. हा, आणि लय मोठा सप्ताह झाला. हा, ज्या पारायणात वाचक जास्त आहेत तो पारायण मोठा आहे. विठ्ठला विठ्ठला आमच्या आता गुरुवर्य सगळे धडपडतायत, वाचक राहिले नाहीत. मोठी खंत आहे, भविष्य धोक्यात आहे. म्हणून पांडुरंग बाबा बरं का, वाचक वाढली पाहिजेत. वा शाबास, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. वा, आदरवरची लाज राखली बघा पोरींनी. वा, टाळ घेऊन उभे त्या. म्हणून ऐका, वाचक तुम्हाला शक्य होईल तेवढं वाचा. कमीत कमी 18व्या अध्यायाला तरी बसा. मधी बसू नये असं ना. ज्ञानेश्वरी अजिबात सांगत नाही, एक तरी ओवी अनुभवावी. या वाचाल तर वाचाल. विठ्ठला विठ्ठल. जाऊ द्या, हे का सांगतोय? प्रार्थना. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाश. हे आमचं काम होतं बरं का, पकवाज आणि व्यासपीठ सगळं. आता तुम्हाला माहिती आहे आवाज जपायचं म्हणजे अवघड आहे, परंतु ऐका मी हे का सांगतोय. खुर्ची धोक्यात आली की देवाची प्रार्थना. क्षीराब्दीशी जाऊन महाविष्णूने सांगू, इंद्रा काळजी करू नको, तुझ्या खुर्चीचं रक्षण. देवाने लगेच सुंदर असं वामन बटूचं रूप धारण केलेलं आहे. आणि बळीराजेच्या दरबारात भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही. वा, लगेच शुक्राचार्य आले. बळी उठू नकोस, विष्णू आलाय, कपटी रूपानं आलाय, तुझा घात होईल. गुरुदेव आज मी तुमचं ऐकणार नाही. त्रिभुवनाचा मालक जर माझ्या पुढं भीक मागत असेल तर मला राजगद्दी नकोय. उठला बळी, या भूदेव या. आता ते सगळ्यांना खाताय. आड आला म्हणून फोडीला डोळा. बळीने केला शुक्र आंधळा. शुक्राचार्य थांबले नाहीत. बळीराजेच्या आईला बोलून आलं. आईचं उद्गार ऐका. गुरुदेव जाऊ देव, माझ्या मुलाच्या पुढं त्रिभुवनाचा मालक भीक मागतोय, हा दिवस मला पुन्हा बघायला मिळणार नाही. बरी हुई मैं सती नहीं गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. बस माझ्या छाती फुटलेली आहे. जाऊ द्या हो. आता शेवटी
देवाने सांगितलं बळी कथा लय मोठी आहे हो. बळीराजाच्या बहिणीनं वामन भट्टूचं रूप पाहिलं, मनमोहक सुंदर, आणि तिच्या स्तनातून आपोआप दूध यायला लागलं. तिला वाटायला लागलं इतकं सुंदर मनमोहक 5 फूट मूर्ती जर माझं बाळ असतं तर मी त्याला हृदयाला धरून स्तनपान केलं असतं. देव मनात म्हणतील घाबरू नकोस, तुझी ही इच्छा द्वापार युगात पूर्ण करीन. ती मी पुढं सांगतो ऐका. तीच पुतना पुढं कथा लय मोठ्या येत्या, विस्तारपूर्वक सांगत नाही. बळीराजाने सांगितलं बोला भूदेव काय हवंय आपल्याला? त्रिपाद जागा, त्रिपाद 3 पावलं असं संकल्प सोडला. एका पावलात अख्खी पृथ्वी व्यापली वामन भट्टूनी, दुसऱ्या पावलात आकाश व्यापलेलं आहे. हे बळी 3रं पाऊल ठेवू कुठं? बळीराजानं हात जोडले. वा देवा तू चतुर आहेस, चतुरा तो शिरोमणी, तुला 3रं पाऊल ठेवायचे ना. ऐक देवा, दाता दानापासून वेगळा आहे, मी शिल्लक आहे ना, तुला 3रं पाऊल ठेवायचे ना, माझ्या डोक्यावर ठेव. तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी, आमच्या गावाकडच्या चाली बरं काय साधी, जीव दिला पायातळी. बघा पीटी मास्तर आमच्यातला आहे बरं काही, बरोबर चालू वाचवली. वा बरोबर आहे. जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, पायातळी. बळीराजाला पाताळात घातलं. बरं पाताळात घातलं. आता सगळ्यांनी ऐका, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. जनाबाई दाखला देत आहेत. सांग देवा, अरे दरिद्री तो भाग्यवंत केला. कोण? सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोन या, अख्खा गाव सोनियाचा दिला गा. वा, शुद्ध भाव पाहिला. कीर्तन कसं संपवायचं बघा आता. शुद्ध भाव पाहिला आणि सुदामा नगरी सोन्याची दिली. व दरिद्री तो भाग्यवंत केला. नंबर 3, चोरट्याचा बहुमान वाढविला. आयुष्यभर हाना मारा झोडा म्हणणारा वाल्या, त्याचा इतका बहुमान वाढविला. किती वाढविला? केले रामायण रामाजी, रामाजी केले रामायण रामाजी, केले रामायण रामाजी, केले रामायण कोळियाची वाढली जय हो. किती कीर्ती वाढवली ऐका ना. हाना मारा झोडा म्हणणारा वाल्या, त्याचा वाल्मिकी केला. देवाने जसं रामायण लिहिलं त्यात बदल करता आलं नाही. जटायू महाराजांनी इथंच यायचं हे वाल्मिक महर्षींनी हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. हजारो. म्हणून तर सांगतोय आधरवड गाव हे काय आत्ताचं नाही, लाखो वर्षापूर्वींचं हे गाव आहे. वा, सीता मातेची जर इथं पावलं असतील, इथं मंदिर आहे ना, आखून आहेत ना इथं. आणि मग वा, मला सांगा की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर अजून सांगणार आहे मी पुढं. असं आहे, हे भाग तुमचा भाग, तुम्ही लय भाग्यवान आहे. मी इथं या परिसरात आल्यापासून मला वाटते देवा मी इथं का जन्म घेतला नाही हो. या भागात खरंच पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास, हे पवित्र भूमी आहे. कशी पवित्र मी पुढं सांगतो ऐका. कमी वेळेत भरपूर सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका. केले रामायण रामादी, बोलेला वाल्मिक तैसेची वागीन वरतुनी दावीन नामा म्हणी, मी याच्यात बदल करणार नाही. ऐका 3 दृष्टांत. पुण्यवंत पातालोकी नेला. कोण? बळी. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, पण त्याला अख्खी नगरी सोन्याची दिली. आणि ज्यांनी
जसं लिहिलं तसं वागावं लागलं वाल्या असे. कोळ्याची कीर्ती वाढली घन. आता ऐका, चोरट्याचा बहुमान वाढविला पण कीर्तिवानाचा अपमान केला. कोण? कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापेला रणी. पाडसी मागुनी तेथे दात तयाचे. बाण बंद झाले. आता ऐका, आणि मग अर्जुनाला सांगितलं, ए अर्जुना घे गांडीव धनुष्य, लाव बाण, उडवशीर. कर्ण म्हणतो, देवा हे धर्मयुद्ध आहे, धर्मनीती. अरे माझी काय अवस्था आहे, अरे माझा सारथी मेलेला आहे, रथाचं चाक पडलेलं आहे, मी एका हाताने चाक बसवतोय आणि तू शिरुड म्हणतो, याला धर्मयुद्ध म्हणते. देव एवढे रागवले महाभारतात, एवढे कुठंच रागवले नाहीत. देव उठले, हे कर्णा धर्माचे पाडे कोणाला शिकवतो रे? कुठं गेला होता तुझा धर्म रे? माझ्या द्रौपदीचं वस्त्र हरण होताना होतास ना तिथं, मूग गिळून गप बसलास. बोल काय म्हटलास तिथं? मी आता सगळं सांगणार नाही. अरे हे कर्णा धर्माचे पाडे कोणाला शिकवतो? अरे चक्रव्यूहामध्ये माझा एकटा अभिमन्यू, त्याला मारलं ठीक आहे रे, पण तू असताना जयद्रथाने माझ्या अभिमन्यूच्या छातीत लाथ घातली होता ना तिथं. बोल कुठे गेला होता तुझा धर्म? हे अर्जुना हा दुष्ट आहे, दुष्टांचा सहाय्य करे, लावबान उडवशीर. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई दाखलं देत आहेत. देवा सांगणार रे, अरे या 4 युगामध्ये तू काय काय केलंस मला चांगलं माहिती आहे रे. वैरी असणारे त्यांना मारून मोक्ष दिला, असं आहे. कपट्याला पिढेदान दिले. अरे तुझ्या आयुष्यभर सेवा करणारे लंगूट सुद्धा मिळून दिलं नाही. आणि जो जिथं जाईल तिथं भांडणं लावतो त्याला त्रिभुवन म्हणतंय. अभंगाचं द्वितीय चरण. वैरिया सिद्ध मोक्ष जय हो. कपटिया मिनिटात संपवणार आहे पण टाळ्या वाजवायच्या. आता ऐका, दुसऱ्या चरणात पहिलं चरण ऐकलेलं आहे, दुसरं चरण जनाबाई दाखले देत आहेत. सांग देवा वैर्यासी दिली मोक्ष सिद्धी. कोण आहेत? किती सांगू? वक्रदंत, शिशुपाळ, की नाही, रावण, कंस, कितीतरी काग बगरिटा, कितीतरी. एक ओवी सांगतो ऐका. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्यू सौरसुदिदला पुतने विषाचे स्तनपाने मारू आली. यांच्यागत आवाज पाहिजे होता. वा, असं हे नामदेवप्पांची ठेवण आहे. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदिदला पुतने. देवा अरे ही पुतना बरं बळीराजेची बहीण. देवा अरे स्तनामध्ये हलाल विष भरून तुला मारायला आलेली मुंच मुंच म्हटली आणि तिला मारून मोक्ष दिला. सांगणारे देवा अरे तुला 100 शिव्या दिल्या. वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया दिदली महानिधी, कपट्या माबळ भेट्टा पिढे दिले दान.
पण सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंधी. देवा सांग, 2 सेवक आहेत, एक हनुमंतराय आणि दुसरे शुकाचार्य. वारकरी संप्रदाय हा सेवेवर उभा आहे बरं का. आता विषय लय मला बोलाय, मी खरं तर कीर्तनाला अभंग दिवसभर चिंतन केलं होतं, अभंग घेणार होतो, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पण हे माझ्या माता भगिनी बघितल्या, थोडंसं म्हणलं यांच्यासाठी बोलावं. आता ऐका काय आहे अभंग. आता मी समारोपाकडे नेतोय पण सगळं सांगतो. कपट्या माबळ बट्टा दिले पिढे जाण, पण सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंधी. वारकरी संप्रदाय सेवेवर उभा आहे. रामायणातनं जर हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणाला 0 किंमत आहे. माफ करा, हनुमंतरायांची कीर्ती अजरामर आहे. म्हणून तर आपण म्हणतो मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतामूर् वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम. म्हणून आपण हनुमंतरायांच्या साक्षीनं हा अधर्वडचा उत्सव साजरा करतोय. हनुमंतराय आणि शुकदेव शुकाचार्य आयुष्यभर देवाची सेवा केली, साधी लंगोट मिळून दिली नाही. विस्तारपूर्वक बोलत नाहीत ऐका. आणि चाळकासी त्रैलोक्य भाविवंदी. जनाबाई म्हणताय देवा हा न्याय आहे का तुझ्या दरबारात? अरे जाईल तिथं भांडणं लावणारा कुठंही जाऊ द्या, नारायण 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 एवढा आवाज आला की सगळी त्याला वंदन करतील. त्रैलोक्य भाविवंदी. सांग, आणि पतिव्रता ती व्रथा गुंतविली ही किती सांगू 3ऱ्या चरणात. हा पतिव्रता ती व्रथा गुंतविली वेश्यागणी काशी सत्य जय हो जय हो. देत आहे. सांग देवा पतिव्रता तीव्रता गुंतविली. कोण? 5 पतिव्रता येतात ऐका. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी. आता इथं आहे कीर्तन केसरी वैकुंठवासी महादेव महाराज जगताप यांनी वृंदाची कथा सांगितली बरं चव्हाण बाबा. पण माझ्या आजोबांनी सांगितलं वृंदा ही महान पतिव्रता आहे, वादच नाही, पण तिची कथा नाही बसत. का? या 5 पतिव्रते तिचं नाव आलेलं नाही. का? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी, पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. ऐका इकडे लक्ष द्या. अहिल्या पहिलेच नंबरची तुमच्या पंचक्रोशीत. गौतम ऋषींचं गाव कोणतं आहे? येत आहे ना गौतम ऋषींचं ठिकाण आहे. हां वाह बघा, त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताना ऐक ना अहिल्याची शिळा पाहायला मिळते बरं. मग प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महान पतिव्रता गौतम ऋषींची धर्मपत्नी पहिल्या क्रमांकाची अहिल्या. सांगा ना तिचा काय दोष होता? आता कथा सांगत बसत नाही. गौतम ऋषींची धर्मपत्नी इतकी सात्विक पतिव्रता असताना हा की नाही, चंद्र झाला काळा, इंद्रा पडली बघे, आता ती सगळं सांगत नाही. परंतु ही दगड झालेली 1000 वर्ष शिळा होऊन पडावी लागली. जनाबाई म्हणतात सांग ना का? पतिव्रता तीव्रता गुंतविली वेश्यागणिका सत्य लोकांनी आयुष्यभर व्यवसाय वेश्यानं राहणारी मरताना हरी म्हटली, तिला स्वर्गाला नेली.
आणि यादव रंदा ही गोष्ट बरी नाही केली. 56 कोटी यादव मुसळाचं निमित्त केलं आणि सगळी मारली. कशाला 2 ठेवली होती? मुलायमन लालू आहे का नाही? 56 कोटी यादव मारली. यादव रंदा ही गोष्ट बरी नाही केली. जनाबाई भांडतायत, दाखलं देतायत, कीर्तन संपत आले. आता इकडे लक्ष द्या, समारोप करतोय पण अति महत्वाचं आहे. तुम्ही पुढचं कधी ऐकलं नसेल ती सांगणार आहे. शेवटी जनाबाई म्हणतात, देवा सांग, जो सत्ववान हरिश्चंद्र ततो राजा न भूतो न भविष्यती. हा हरिश्चंद्र राजा इथंच कुठेतरी आहे ना स्थानतेचे. अहो लय मग अभंग का घेतलाय? तर सांगतोय काय, या सगळ्या अभंगातलं इथं तुम्ही या पंचक्रोशी सगळी साक्षीदार आहात. म्हणून मग तुम्ही इथं जन्माला आलाय ना, तुम्ही फार भाग्यवान आहात. हरिश्चंद्र ततो राजा न भूतो न ही कथा सांगताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतील, पण वेळ संपलेली. आता ऐका, हा सत्ववान असणारा राजा, हा सत्वाला टिकण्यासाठी डोंब्या घरी विकला गेला, सगळ्याला माहिती आहे. पण सत्वाला टिकण्यासाठी त्याचा बहु आतोनात छळ केला. जनाबाई म्हणतात, का रे देवा, का हरिश्चंद्राचा छळ केला? सत्ववानाचा बहु केला छळ. अरे कीर्तिवानाचे मारियले बाळ, चिल्या बाळाची अनेक कथा सांगितल्या जातात. सकाळ म्हणविसी त्याचे नाशिब. अर्जुन हा सखा आहे, पण भिल्लाच्या बायकांनी मारला सखा. एकदा गांडीव धनुष्य काढून घेतलं. देव सुद्धा लय चतुर आहे. अर्जुनाला गर्व, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार माता, सखा म्हणविसी त्याचे नाशिब. जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, विठोबा रकुमाय. 2 मिनिटं हात वर करा, हात वर करा सगळ्यांनी, सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनीच हात वर करा, नसतील तर नको करायला. घ्या शूटिंग करून आता. वा, आमचे कॅमेरा मास्तर मला पाठवा बरं का. वा अशी साथ. वा, तुमचा चॅनल आता महाराष्ट्रात प्रसिद्ध करतो. काय नाव आहे? हा, आपलातून वारकरी का? आपलाच वारकरी. शाबास, वा. आता ऐका, हात वर करा, हात वर करा. शूटिंग चालली, सगळा महाराष्ट्र बघणार आहे आता. ऐका, विठ्ठल माझा माझा माझा, वा वा, चांगलं भारीतलं येत असू. 2 मिनिटं आता लक्ष ऐका.
अभंगाचं चिंतन संपलेलं आहे, पण कीर्तन संपलेलं नाही बरं पांडुरंग बाबा. बरे बाबा, इतकं भारी गोड चिंतन आहे. ऐका, आता लगेच जेवाय बसायचं नाही, इकडं लक्ष द्या. संपलं कीर्तन, 2 मिनिटात इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. ऐका, सगळ्याला माहिती आहे अभंगाचं चिंतन, पण पुढचं ऐका. जनाबाई दाखलं देतायत, पंढरपूर ऐकतंय, आणि शेवटी बडवे लोक म्हटले, ए जना बाद झालं, देवाला किती शिव्या देती, नाही ती बोलती, राहू द्या, हे चला रे जनाला घेऊन. जनाला कुठं नेलं? आता ऐका, सुळावर नेलं आणि सुळावर चढवलं. जनाला आता जनाबाईंना फाशी द्यायची, सुळावर चढवलं खरं, पण सुळाचं काय झालं? अंगाचं. आता पुढचं ऐका. महाराष्ट्रात कीर्तनकार इथपर्यंत पोचत नाही, संपलं. पण ऐका, सुळाचं पाणी झालं आणि मग जनाबाईंना पश्चाताप झाला. अरे 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 देवा, मला माफ कर, माझ्याकडून चुकलं रे देवा. ए देवा, अरे मी नाही ती शब्दात तुला बोलली, शिव्या दिल्या. ए देवा, सुळाचं पाणी व्हावं, तू माझ्या मागायस रे, माझा माफ कर देवा. लोक म्हणतात, बाप रे, सुळाचं पाणी झालं. जनाबाई महाराज की. लोकांनी जय जयकार केला. वा, जनाबाई पुढं पळतायत, पंढरपूर मागं पळतंय. महाद्वारातनं जनाबाई आल्या, देव ताट मानेने होता. वा, जनाबाईने बघितलं, म्हणले देवा, जाणे तुझा खेळ रे. वा, जनाबाई म्हणते, मला माहिती आहे तुझा खेळ, तू हुशार आहे, चतुर आहेस. देवा ऐक, मला माफ कर. देवा मला माफ कर रे, रोज माझ्या घरी तू आलाच पाहिजेस. देवा, मी तुला शिव्या दिल्या, तुझी मी पोट खोलली रे, नाही ती बोलली. देव म्हणले, जना आता ऐका, जना असू दे, तुझं चुकलं नाही, पण तू मगाशी 2 तास कीर्तन केलं. हो, तू कीर्तन केलं, आता मी कीर्तन करणार. जनाबाई म्हणल्या, देवा, लोक पुन्हा आपल्याला बोलवायची नाही, ती जेवणाचा वेळ झालेला आहे, 9:05 झाली. देवा, तुम्ही पुन्हा कीर्तन करा पुढच्या सप्त्यात. देव म्हणले, नाही जना, तू मगाशी कीर्तन केलं, आता मी करणार. ऐका, देवाने कीर्तन चालू केलं. फक्त देव म्हणले, ऐक जना, तू म्हणली ना पुण्यवंत पातालोकी नेला, पण मी सांगतो आता का नेला. नुसतं का जोडायचे. पुण्यवंत पातालोकी नेला, पण का. दरिद्री तो भाग्यवंत केला, पण का. चोरट्याचा बहुमान वाढवला, पण का. कीर्तिवानाचा अपमान केला, पण का. फक्त का जोडायचे, पण आपलं कीर्तन संपलं. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज.